तुझं सवे बहरली प्रीत भाग 7वा. लेखिका प्राची सोळे. सुरुवात करूया. आरव आणि विराजची चातकासारखी वाट पाहणं संपलं. सगळे घरी आले. शेवटी विराज आला. नेमका आजच त्याला त्याच्या सिनियरबरोबर धरणाची पाहणी करायला जावे लागले. तसा फारसा काही फरक पडला नाही. तो पटपट पायऱ्या चढून आला. उमा काकू, अण्णा, आरव बाहेर बसले होते. काकूंनी दिवाला दिवा लावला आणि उदबत्तीचा मंद सुगंध मनाला प्रसन्न करत होता. आला जुगळेकर, बसा, मी चहा आणते तुम्हाला. उमा काकू बोलल्या. नाही नको काकू, ऑफिसमध्ये आज जास्त चहा झाला. मोठे साहेब आले होते. आता खोलीत जाऊन तयार होऊन येतो. विराज म्हणाला. बरं, आम्ही तयार आहोत. सुमनही तयार होते, काकू बोलल्या. विराज त्याच्या खोलीत आला. पटापट ब्रश करून आंघोळ करून घेतली. जीन्स आणि सफेद रंगाचं टी शर्ट घातले. तोंडाला मेन्स क्रीम लावली. केस विंचरून खाली आला. चला निघायचे का, त्याने विचारले. हो. सुमन, काकूंनी हाक मारली. हाच किती वेळ घेते ही मुलगी तयार व्हायला? आले, आतून आवाज आला आणि वाऱ्याची मंद झुळूक यावी तसा आपला पदर सावरत सुमन तिच्या खोलीतून बाहेर आली. विराजने त्यावेळेत किती वेळा पापड्या उघडझाप केल्या असतील त्याचं तोच जाणे. सुमनने चक्क त्याने दिलेली पिस्ता रंगाची साडी नेसली होती. तो रंग तिला खूपच खोलून दिसत होता. तिचा कमनीय बांधा त्या साडीत उठून दिसत होता. अग्ग बाई, सुमे, किती ग गोड दिसते माझी परी. आणि ब्लाऊज कुठून आणलास, काकूंनी प्रश्न केला. आई, एवढ्या साड्या आहेत, त्यातल्या एकीवरचा ब्लाऊज ह्यातल्या डिझाईनला मॅच होईल असा बघितला. खूप छान, पण ह्या साडीवर ही शिवून घ्या नक्की, इदी काकू. आपण निघूया का? उगाच हॉटेलमध्ये वेटिंग करावं लागेल, विराज दोघींकडे बघत बोलला. चला निघूया, नाहीतर या बायकांच्या गप्पा काही संपणार नाहीत, अण्णा हसत बोलले. सगळे खाली उतरले. विराजने शूज घातले. अण्णांनी दाराला कुलूप लावले. दादा, मी पुढे बसणार, आरव त्याचा हात पकडत बोलला. हो, तूच बस, ये, विराजने संमती दिली. आरव पुढे बसला. दोन्ही दाराच्या बाजूने अण्णा आणि काकू बसले व मध्ये सुमन. निघायचे का, विराज मागे बघत बोलला. हो, अण्णा म्हणाले. विराजने कार स्टार्ट केली. त्याने समोरचा आरसा असा सेट केला की त्यामधून तो सुमनकडे बघू शकत होता. तो अधूनमधून सारखे चोरटे कटाक्ष तिच्याकडे टाकत होता. सुमनलाही ते समजत होते. तिचा खुललेला चेहरा अतिशय सुंदर दिसत होता. दादा, आपण कुठे जेवायला चाललो आहोत, आरवने विचारले. भरणे नाक्यावर रुचकर मेजवानी नावाचं हॉटेल आहे ना, तिथे. अरे वा, मस्त. तिथे खूप गर्दी असते सतत. एकदम टेस्टी जेवण असते, आरव माहिती पुरत होता. दादा, मस्त चॉईस. थँक्स आरव.